मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांना त्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबेंद्रे, नगरसेवक संजय छजलानी, युवासेना शहर प्रमुख योगेश गलांडे, उपशहर प्रमुख विशाल चितोळे, नगरसेवक रवींद्र लाल बोंद्रे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अभिषेक भोसले, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा प्रमुख ओंकार शिंदे, अमोल हुंबे, सागर काळे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी 15 जुलैपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करण्याचे शासनाने आवाहन केले आहे। सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक असल्याने नागरिकांकडून सेतू कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। काही ठिकाणी सेतू चालक हे ठरलेल्या शासकीय दरापेक्षा दाखल्यासाठी अधिकचे शुल्क आकारत जात असल्याचे निदर्शनात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या योजनेसंदर्भात जनजागृती करणे, अर्ज भरण्यास मदत केंद्र, कागदपत्रांची पूर्तता करण्यास येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व शिवसैनिक प्रयत्नशील आहेत। तसेच प्रशासकीय पातळीवर संयुक्तपणे शिबिर घेण्याची मागणी देखील जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी जी अधिवेशनामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली त्या संदर्भात आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही भेटायला आलो होतो, परंतु कलेक्टर साहेब मतमोजणीला नाशिकला असल्यामुळे आम्ही RDC पाटील साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की आपण पाहतोय की हा 15 दिवसाचा कालावधी एकदम थोडासा आहे आणि सगळ्या सेतूंवर आज पहिल्याच दिवशी आपण पाहतोय की एकदम तुडुंब अशी गर्दी झालेली आहे। त्या ठिकाणी 30-30 रुपयाचा जे चार्जेस आहे, काही ठिकाणी 100 रुपये घेण्यात आला, काही ठिकाणी 150 रुपये घेण्यात आला। हे वेगवेगळ्या पद्धतीचं की जे लोकांना जो त्रास होतोय तो त्रास व्हावा नाही त्यासाठी शिवसेना वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेण्यासाठी इच्छुक आहे। नगर शहर असं नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक वार्ड वाईज कॅम्प घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांनासाठी निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून जे सर्वसामान्य गोरगरीब आमची बहीण असेल तिला तिचं जे फॉर्म भरण्याचं बऱ्याचशा महिलांना कळत नाही आहे की आपण कशा पद्धतीने फॉर्म भरायचे, काय भरायचे। त्यासाठी महिला व बालविकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत, तहसीलदारांशी बोलणार आहोत आणि एकत्रितरित्या आम्ही नगर शहरामध्ये आमच्या वतीने लोकांना जनजागृती करून त्यांचे फॉर्म कसे भरायचे, त्यांचा फॉर्म भरून घेणे आणि तो फॉर्म सबमिट करणे की जेणेकरून माझ्या माता भगिनींना त्याचा लाभ मिळेल। याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी भेटायला आलो होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।